एक बेहतर मुकाबला पिछले मुकाबले की अगर बात करेंगे तो जिस तरह से अगर चर्चे हो रहे हैं, जिस तरह से वो लेट आए, पेनल्टी लगी एक और की, उसके बाद में बेहतर बल्लेबाजी करते नजर आए, और मैच आसानी के साथ में जिस तरह से चेतन ने बल्लेबाजी की 8 गेंदों में 30 रन। कहीं न कहीं अगर देखिए तो लगातार तीसरा दिन इस टूर्नामेंट का, और मीरा भाईंदर और ठाणे, कहीं न कहीं जो खिलाड़ी है इनको एक अलग प्लेटफॉर्म मिले, इनको बड़ा प्लेटफॉर्म मिले, आगे जाके ये भी टेनिस की वर्ल्ड में इनके नाम के चर्चे हो, इसके लिए ये चयन किया गया है। दो अगर देखिए तो एक तरफ स्टेट निहाय अगर देखिए तो वहाँ पर चर्चे, स्टेट निहाय मैचेस देख रहे हैं आप लगातार शाम में, वो ज़बरदस्त फॉर्मूला। उसके बाद में दिन की अगर बात करें तो मीरा भाईंदर और ठाणे के एक लेजेंड खिलाड़ी वो अपना जोहर दिखा रहे हैं, अगर देखिए तो वहाँ पर चर्चे हो रहे हैं। बेहतर काम ये कि बेहतर को बेहतरीन बनाने वाली ये अगर देखिए तो टूर्नामेंट है। चले बैटर अंपायर अगर देखिए तो ये देख रहे हैं आप कुमकाई सीतलाई विठावा एंड पूर्वेश सरनाइक टाइगर्स के बीच में मुकाबला, और सिक्का उछलने के बाद में सीधा फील्डिंग का फैसला किया है। ये आप देखिए तो पूर्वेश सरनाइक टाइगर्स वन द टॉस एंड डिसाइड टू बॉल फर्स्ट, गेंदबाजी का फैसला किया है। अगर देखिए तो हमारे साथ में कहते हैं कि आईपीएल की मखमली आवाज़, और हर मैच में अगर देखिए तो ये आवाज़ है ना वो टूर्नामेंट में जान पैदा करती है, हर एक के दिलों की के ऊपर दस्तक देती है। वो कहते हैं थोड़ी सी रूहानी बातें होती है ना, वो दिल के नज़दीक एक रूह के करीब छिपकने वाली आवाज़ हमारे साथ में जुड़ी है। कुणाल सर स्वागत आपका भी है। लेकिन लगातार तीसरा दिन जो भी टीम टॉस जीतती है फील्डिंग का फैसला करती है, हालांकि चेस मैचेस इतने ज़्यादा हुए नहीं है, फिर भी ये फैसले नजर आते हैं। क्या कहेंगे इसके बारे में आप? हो नक्कीच. आता एक नजर टाकूया त्याच्या अगोदर प्लेइंग 11 लिस्टवर. सुमित आहेत कॅप्टन, संवाद आहेत या टीम मध्ये, शशांक आहेत, अनुराग आहेत, ओमकार, गौरव, सचिन, रोहन, आशिष, अभिषेक आणि हरेंद्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कुणकाई, शितलाई, विटावा या टीमच्या दरम्यान. दुसऱ्या बाजूला पूर्वेसर नाईक टायगर्स मध्ये इम्रोज खान कॅप्टन आहे महागिरी एक्सप्रेस. राहुल खेळतोय, सोहम खेळतोय, चेतन खेळतोय, यास खेळतोय, विकेट कीपर फरमाना आहे, सोहम आहे, गौरव, जीशान, अकी अँड योगेश हे टीममेट्स आहेत. दोन्ही टीम तयार आहेत. एका बाजूला मेन इन ब्ल्यू पूर्वेश टायगर्स आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला थोडासा पिंकिश कलर मध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत कुणकाई, शितलाई, विठावा. हा संघ टॉस झालाय. 12th मॅन प्लीज. दोन्ही टीम पहिला बॉल टाकायच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवश्यक आहेत. अंपायर तयार आहेत, आमचे ऑफिशियल्स तयार आहेत, त्याचबरोबर समालोचन कक्षात सलीमभाई पठाण आहेत, आणि त्याचबरोबर आमच्या स्कोरर सोनमताई चव्हाण त्या खूपच चांगली भूमिका पार पडतायत, रत्नागिरीच्या आहेत आणि खूपच चांगली स्कोरिंग ते सातत्याने करत असतात. दुपारच्या सत्रामध्ये प्राजक्ता देसाई या देखील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये असतात. आणि सध्या आता मॅचला सुरुवात होईल. जे दोन्ही पंच आता सज्ज आहेत. 6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये आपलं परत एक वेळा सरच स्वागत आहे. PSPL तुम्ही अनुभवताय. तिसऱ्या दिवसाचा खेळ आता सुरू होईल, आणि कॅप्टनने टॉस जिंकून इम्रोजने सांगितलं मी गोलंदाजी करणार. तो अनुभव आहे इम्रोजकडे प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटचा, आणि सलीमभाई तोच अनुभव आता इथे पणाला लावून तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. जी हाँ, एक काफ़ी एक्सपीरियंस वाले खिलाड़ी है, और एक्सपीरियंस हमेशा देखिए एक्सपीरियंस के साथ में आपकी टोली बढ़ती है, और एक्सपीरियंस वाले जिसके ऊपर भरोसा होता है वो अगर वो बेहतर काम करता है तो आपकी परिचिति बढ़ती है, आपके टीम को बैलेंस आता है, तो उसके ऊपर सबकी नज़र रहेंगी। और जिस तरह से अगर बात करेंगे तो बल्लेबाजी मार पे गौरव और गौरव और सनवेद की जोड़ी बीच मैदान में राइट और लेफ्ट कॉम्बिनेशन के साथ में उतरी है, और गेंदबाजी मार पे अगर देखिए बहुत ज़बरदस्त गेंदबाज है इमरोज, ये धड़कन तेज कराने वाला गेंदबाज है। लेकिन कहते हैं पावर प्ले का ये बिल्कुल देखिए दो और काफ़ी इंपॉर्टेंट रहेंगे फील्डिंग की, काफ़ी ज़बरदस्त फील्डिंग सेट की है पहली गेंद के लिए दोनों के बीच में। अंपायर ने इशारा किया है, लेट्स प्ले का इशारा। गौरव के सामने इमरोज, फर्स्ट बॉल, वो पहले गेंद ऊपर गई है, ज़्यादा दूर गई नहीं है, खिलाड़ी डाउन दी बॉल, पकड़ लिया कैच, विकेट का सिलसिला पहले गेंद ने इमरोज ने फंसा लिया है। रोज आता है, रोज वो काम करता है, हर गेंद में विकेट लेना इस गेंदबाज की खासियत है। एक्झॅक्ट मी मगाशीच उल्लेख केला होता की पॉवर प्ले मध्ये आणि त्यातल्या त्यात प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट सातत्याने तो खेळला, आणि त्याचमुळे नवीन बॉल टाकणं जाणतो, बरोबर बॉलवर बोटे फिरवतो. गौरव गोल्डन डकचा शिकार ठरला या महत्वाच्या मॅच मध्ये.
टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय ज्यावेळेला कॅप्टन घेतो आणि कॅप्टनच पहिलं षटक टाकतो त्यावेळेला त्याच्याकडून अपेक्षा वाढतात. आणि ज्या पद्धतीने हा बॉल बॅटवर स्लाइस झाला, शॉर्ट कव्हरला अप्रतिम झेल टिपण्यात यश आलं आणि त्यामुळे पहिली विकेट गारच झाली आहे. सध्या तरी पहिल्याच बॉलवर हे भव्य यश. इमरोजला बॅट ऑन साइडला फिरली आणि त्याचमुळे चुकीचा फटका निवडलाय ते गौरवने. रोहन आणि सनवाद आता सध्या फलंदाजीसाठी येतील, परंतु धावा कराव्या लागतील विटाव्याच्या टीमला. देखिए एक्सपीरियंस की बात करें, जिस तरह से गेंद के साथ में अगर ये हरकत करते हैं, स्लो रन डालते हैं, कटर गेंद का इस्तेमाल करते हैं, ये बड़े मैच खेलते हैं ना, इसीलिए अगर देखिए तो आप एक बड़े प्लेटफॉर्म खेलते हैं तो आपको बड़ा एक्सपीरियंस होता है। तो वही वो काम कर रहे हैं यहाँ पर बीच मैदान में। बहुत अच्छी गेंद डाली, खड़े खड़े शॉट खेलना चाह रहे, गेंद ऊपर चली गई, गलती कोई फील्डर ने की नहीं है, विकेट मिला। अब दूसरे नए बैटर अब देखिए रोहन आए हैं, शायद यहाँ पर हुए थे कि सामने बेस्ट गेंदबाज है, अब खेलेंगे कैसे। ओहो जबरदस्त, पीछे हटके कट करना चाहते थे, बहुत अच्छी गेंद विकेट कीपर के दस्तान में जाती हुई डॉट गेंद। क्या बेहतर गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर इमरोज। हो नक्कीच, सुरुवातच त्याला चांगली मिळाली आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल, त्या विकेट आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल. रोहन राईट हँडेड बॅटर सध्या मैदानामध्ये खेळतोय. सुरुवात त्याच्याकडून अपेक्षित आहे जशी झाली आहे, मात्र अपेक्षेच्या विरोधात आहे. ओहो, एक और मतवा फिर से बार ऊपर चली गई है, ज्यादा दूर गई नहीं है। ओहो हो, ये अच्छा कैच, रनिंग कैच, ग्रेट कैच। फरमानने हा झेल टिपलाय, कवर्स मधून आला आणि त्यातल्या त्यात कव्हर्सच्या आतमध्ये म्हणजे 38 सर्कलच्या जवळपास धावत येऊन फरमानचा एक अप्रतिम झेल. आणि सोपे नसतात अशा कॅचेस ज्यावेळेला आपण पाहतोय. महाराष्ट्रासाठी सध्या तरी हाय अलर्ट आहे. ज्या पद्धतीने ऊन तापतंय, 48 तास खूप महत्वाचे आहेत, हीट वेव्ह आलेली आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये ज्यावेळेला बॉल उंच आकाशात जातो आणि अशा रणरणत्या उन्हामध्ये हा झेल टिपलाय. आणि कधी कधी हे जे गॉगल्स तुम्ही परिधान करता याचाही फायदा होतो आणि तो फायदा नक्कीच फरमानला झाला. विकेट आली आहे इथे इमरोजच्या खात्यामध्ये. पहिले 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 2 धक्के दिलेत सध्या तरी विटावा टीमला. लगातार देखिए तो विकते जा रही है, मुश्किल में टीम आई है, लेकिन दोनों विकेट अगर कुणाल सर अगर देखिए तो आपने बिल्कुल देखिए तो फुटवर्क की कमी नहीं, खड़े खड़े खेलने की कोशिश की है और गेंद ऊपर चली गई, तो इसके लिए फुटवर्क की कमी नजर आई है। फुटवर्क तर दिसलेलंच नाहीये दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. गौरवकडूनही ते दिसलेलं नाहीये आणि आता जो फलंदाज आउट झाला रोहन, त्याच्याकडून देखील ते फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. म्हणजेच काय, तर तुम्हाला पॉवर प्ले मध्ये फुटवर्क दाखवावं लागेल. इमरोज सारखे गोलंदाजाच्या विरुद्ध तुम्ही अटॅक करता तर बदल आली ते पाहिजे आणि त्याची कमतरता सध्या तरी दिसली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर अजूनही 0 आहे आणि 2 फलंदाज 5 झालेले आहेत. आता लेफ्ट हँडेड बॅटर आल्यानंतर डीप स्क्वेअर लेग आता सेट केलाय आणि जो कव्हर्सचा फिल्डर होता त्याला मात्र नक्कीच आतमध्ये आणलंय. ऑन साइड के क्षेत्र में 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, शशांक आए लेफ्ट हैंड बैटर। अब देखिए मजा आएगा मैच में, क्योंकि देखिए तो गेंदबाज एक उच्च कोटि की गेंदबाजी हो रही है, धारदार गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर इमरोज। ये अपना अनुभव यहाँ पर शेयर करते हुए शशांक के लिए बल्ले के बीचों बीच में लगी है, लेकिन ज्यादा दूर जाएगी नहीं। एक और विकेट, विकेट नंबर 3। फिर से एक बार वहां पर कैच के अरमान करेंगे पूरी, क्योंकि वहां पर है फरमान। दुसरा कॅच आहे फरमानसाठी, बॅक टू बॅक इथे विकेट येतात. तिन्ही कॅच मला वाटतं फरमाननेच घेतलेत, तिन्ही फरमानचेच आहेत. म्हणजे आज एक फरमानच त्याने सोडलाय, आदेशच की मीच कॅच घेणार आणि बॉलर सांगतोय मीच विकेट घेणार. इमरोजच्या खात्यामध्ये ही तिसरी विकेट आणि तिन्ही कॅचेस मध्ये योगदान फरमानचं आहे. भरपूर रेअर असतं पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट येतात आणि तिन्हीच्या तिन्ही कॅचेस फरमानच घेतोय. बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये होता, स्लॉक केला, ऑन साइडला फिरवला बॉल, परंतु डीप मध्ये फरमानचा प्रतिम झेल तिथे पाहायला मिळाला. मागचा पाय थोडासा बेंड केला, वाकोला, परंतु त्याच्यानंतर जो फटका होता, जो कनेक्शन होतं ते मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडचं नव्हतं आणि मिड विकेट रिजन मध्ये फरमानने अप्रतिम झेल टिपला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. 3 धक्के बसलेत. ऑन हॅट्रिकची संधी आहे आता इमरोजला. 3 विकेट गमावलेले आहेत, 4 बॉल टाकून झालेले आहेत. नवीन बॅटर सुनीत है राइट हैंड बैट्समैन और चर्चे में क्या पहले हैट्रिक बन जाएगी इस टूर्नामेंट में। इमरोज बहुत अच्छी गेंदबाजी अब तक प्रभावित किया इस गेंदबाज ने। 4 गेंदें 3 विकेट 0 पे, क्या पहली हैट्रिक विकेट आ रही है, क्या बन जाएगी कुणाल सर। या अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे, तो प्रयत्न नक्की हॅट्रिक साठी करेल, परंतु समोर आहे सुनीत. ओहो, बिल्कुल करीबी मामला, जान हलक में आई थी, पड़ने के बाद में थोड़ा सा गेंद काटा बदल दी गई है विकेट कीपर के स्थान में। आणि इथे फुटवर्क कुठे आहे हाच प्रश्न आहे. जागेवरूनच पाना ऍक्शन रिप्ले, फुटवर्कच नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल, 5 सलग डॉट बॉल. मेडन ओव्हर
देखील आता इथे होऊ शकते. अजूनही खातं उघडलेलं नाहीये सध्या तरी टीम विटावाचं. ओ आ गई, अब जी आ गई है दूसरी हैट्रिक। अगर दिखे तो विकेट, ये मेडन ओवर आई है। इसके पहले मैच में एक मेडन ओवर आया, ये दूसरी, लेकिन इसके अंदर 3 विकेट देखने मिले। गजब की गेंदबाजी और कहीं ना कहीं दबाव में डाला है इमरोज ने। आजचा दिवस मला वाटतं फटाफट क्रिकेटचा आहे. आजचा दिवस मिडन ओव्हरचा आहे. आजचा दिवस विकेटचा आहे. हो नक्कीच दबाव तर भरपूर बनवलाय. हे जे प्रेशर आहे हे रिलीज करायचं असेल तर तुम्हाला सेकंड ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल. हा शेवटचा बॉल होता. ज्या पद्धतीने हा बॉल त्याच्या अगोदर हे संपूर्ण षटक दाखवलं जात आहे. जिथे 3 विकेट घेतल्या, पहिली विकेट अशी घेतली, त्यानंतर दुसरा बॉल इथे तर फुटवर्कच नव्हतं. त्यानंतर हा समोर टाकलेला बॉल, इथेही कॅचमध्ये फरमानचं योगदान आहे. तिसऱ्याही कॅचमध्ये फरमानचं योगदान पाहायला मिळते. ऑन साइडला हा स्लॉक केलेला फटका, डीपमध्ये फरमान होता. आणखीन एक चांगला कॅच, त्यानंतर हे डॉट बॉल. फुटवर्कचा अभाव. हा 5वा आणि हा 6वा बॉल, जिथे रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलं इम्रोजला. या इम्रोजने नक्कीच आणखीन एक निर्धाव षटक टाकलंय. महागिरी एक्सप्रेस पूर्णपणे ट्रॅकवर. पहिले षटक संपलंय. 0-3 आहेत सध्या तरी टीम विटावा म्हणजेच कुनकाई शितलाई विटावा हा संघ. मुश्किल में आई है टीम, क्योंकि गेंदबाजों के दिखे तो वैसे भी दिखे तो 3 विकेट आपके बहुत जल्दी डगआउट में, वो 0 पे 3 विकेट खाता अब तक खुला नहीं है। लेकिन यहाँ से देखिए तो अगर आप यहाँ से अगर बात करें तो अब ये मुकाबला तो वैसे देखिए अब आपके लिए 5 ओवर का बन गया है, लेकिन 3 खिलाड़ी आपके डगआउट में ऑलरेडी चले गए हैं। तो थोड़ा सा यहाँ पर संघर्ष करें। जिंदगी की भागदौड़ में, जिंदगी की कहानी में जब जब जीरो बनते हैं तो जीरो के आगे एक आधा आप हीरो वाला काम कर लीजिए, फिर आपको भी मौका मिलता है। आज हीरो बनने का मौका है यहाँ पर दोनों बैटर के लिए। एक तरफ सनवेद की बात करेंगे तो ये नाइट वॉचमैन का काम इन्होंने किया है, इनको ज़्यादा मौका मिला नहीं है। और दूसरी तरफ सुनीत अभी अभी ज्वाइन द पार्टी हुई है। आणि सोम पवारच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आला. अंडर 23 जे काही खेळाडू आहेत ज्यांना संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळत असते. फुल टॉस गेंद, ये फुल टॉस गेंद को भी सही गैप भेद नहीं पाए, लेकिन नो बॉल्स कॉल। बेस्ट हाइट का अगर ये नो बॉल करा दिया एम्पायर ने, लेकिन ये गेंद कुणाल सर ऐसी थी कि जहां मर्जी मार सकते थे। थोड़ा सा अगर गैप मिलता तो 4 मिल सकते थे। हो, तो दबाव पहिल्याच ओव्हर पासून बनलाय, तर कधी कधी खराब बॉलचा देखील समाचार घेत असताना थोडासा बॅकफुटला जातो संघ आणि तेच इथे दिसलंय. सन्माद सध्या तरी फलंदाजीसाठी आणि फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिट मध्ये धावा कराव्या लागतील. वो पिच हटके कट किया है और बहुत तेजी के साथ में गेंद ट्रैवल करते हुए क्या रोक पाएंगे? जी नहीं है। पहला मौका, क्या फीट के गेंद पे चौका जो आया है, क्या यहाँ पर स्टोरी बदल जाएगी? संवादचा पहिला चौकार आहे. एक चांगला फटका. सनवेद आहे. परत एक वेळेला नावात करेक्शन आहे. सनवेद व्हीडी. 5-3 अशी परिस्थिती. ओ जबरदस्त कड़क शॉट खेला है, बेधड़क ये खिलाड़ी है। सनवेद वेद लेता हुआ गेंद गई है निकल के 4 रन के लिए। चांगला बॅकफुट पंच सनवेदच्या पॅटमधून सोहमच्या विरुद्ध आणि ते आक्रमण आता सुरू झालं. मी म्हटलं होतं पॉवर प्ले मध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा चाललेल्या नाहीयेत. बॅकफुटला जात असताना इथे मात्र कव्हर्स होता आतमध्ये. त्याच्या डोक्यावरून कडक पंच इथे पाहायला मिळाला आणि बॅटमधून जो आवाज आला टक, तो आवाज नेहमीच प्रेक्षकांना आवडतो. तो आवाज बॅटरला आवडतो, परंतु तो आवाज कधीच गोलंदाजाला आवडत नाही. परंतु शेवटी त्या 4 धावा आल्या, त्या महत्वाच्या आहेत. आणि सध्या सनवेद त्या 4 धावा करतोय. Cloud9 आपले ब्रेवरेज पार्टनर आहेत आणि एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत सिन्स 2008. ये खराब है, ये खराब इतनी खराब है कि इसके ऊपर तो सत्ता खुल गई है इस मैदान में। ये जो इमरोज ने किया था वो किए किराए के ऊपर पानी फेरने वाला ये गेंदबाज है शायद। परत एक वेळा अंपायरचा निर्णय आलेला आहे. वेस्ट आहे, फुल टॉस आहे आणि पंच तेच सांगतायत. बीमर आणि वेस्ट आहे फुल टॉस मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तेच आता बॅटरला सांगण्याचा प्रयत्न आहे. बीमर म्हटल्यानंतर शरीर भेदी मारा, वेस्ट आहे फुल टॉस म्हटल्यानंतर तो एक वेगळा बॉल असतो. तिथे नो बॉलवर तुम्हाला धावा मिळतात आणि याच गोष्टीची ती चर्चा होती. बॅटर विचारत होता 2 बीमर झालेत का, मग बॉलर बॅन आहे का, आणि या सगळ्यांचा खुलासा लगेच पंचांनी त्यांना सांगितलं की बीमर एक वेगळी गोष्ट आहे. बीमर म्हणजे शरीर भेदी मारा. ते जर तुम्ही टाकले, एक वॉर्निंग येते, नंतर टाकला तर मात्र बॉलर बाद होतो. परंतु इथे वेस्ट आहे फुल टॉस असल्यामुळे तुम्हाला धावा मिळताना दिसतील 7 नो बॉलवर आणि हीच कहाणी पंचांनी सांगितली बॅटरला.
आणि याचं संपूर्ण एक्सप्लेनेशन अनिल चौधरी जे अंपायर आहेत त्यांनी देखील दिलंय त्यांच्या इंस्टाग्राम हँडलला. वो पैरों पे गेंद प्लिक किया है, गेंद ऊपर जरूरी है, पकड़ लेंगे क्या, लेकिन ज्यादा नुकसान होगा नहीं क्योंकि फीट की गेंद थी. आणि फ्लिक केला, एक सिंगल तिथे मिळवली आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 17 धावा. संजय भालेराव यांना अमर साठे पंचांच्या भूमिकेमध्ये. बॉलर एंडला संजय भालेराव, स्ट्रायकर एंडला अमर साठे. आणि तीच माहिती संजय भालेराव तिथे देत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 17 धावा झाल्यात, 3 फलंदाज बाद आहेत. हे थोडंसं महागड षटक, कारण पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नव्हती. या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्यात अंडर 23च्या या प्लेयरने, सोहमने. ओ पीछे हट के ये ऊपर से खेलना चाहते थे, निकल जानी चाहते थे गेंद, लेकिन खिलाड़ी बिल्कुल पीछे इस गेंद के नीचे और पकड़ लिया कैच, एक और विकेट. सोहम पवारची बॉलिंग आहे आणि सोहम खोतने हा कॅच पकडलाय. बॅकफुटला जात असताना अप्परकट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट पॉइंट, तिथे फिल्डर तैनात होता. मागे धावत जाऊन त्याने हा झेल टिपलाय. चांगला प्रयत्न. आउट होतोय बॅटर सुनीत. 3 बॉल त्याने फेस केले, 0 आकड्यावर. काल आपण पाहिलं फिरोजशाह कोटलामध्ये मोठी हानी झाली IPL मध्ये. लुंगी इंगेळी असाच कॅच घेत असताना मागे जात असताना तो डोक्यावर पडला आणि त्याच्यानंतर अवघ्या 11 मिनिटांमध्ये कोटला टू मॅक्स हॉस्पिटल दिल्लीमधून त्याला घेऊन जाण्यात आलं. एक ग्रीन झोन कॉरिडॉर त्याच्यासाठी बनवण्यात आला. आणि खरोखर एक मोठी गोष्ट आहे, ज्यावेळेला अतिथी देव भव ही भारताची परंपरा आपण जपतो आणि त्याचमुळे चर्चा राहिली आहे. आणि इव्हन काय तर जे कोनर होते दिल्लीचे तेही त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. आणि म्हणूनच अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा आणि ते जोपासणं आपलं काम आहे. आशिष आला नवीन फलंदाज, परंतु सध्या 4 फलंदाज बाद आहेत. 17 धावा स्कोर बोर्डला लागलेल्या आहेत. परंतु या सगळ्या ज्या वेळेला गोष्टी घडतात त्यावेळेला प्रत्येकाचं हृदय थोडंसं हिलावून जातं, कारण परदेशी क्रिकेटपटू ज्यावेळेला भारतात येतात, भारतात क्रिकेट खेळतात आणि त्यानंतर अशा घटना ज्यावेळेला घडतात त्याला क्रिकेटमध्ये थोडीशी शोककळा पसरते. पैरों पे गेंद इसको एक आसानी के साथ में कहते कि ये खिलाड़ियों के सारे मोड़ दिए हैं और बिल्कुल देखिए 2 रन लेते हुए अच्छी क्रिकेट है. एक तरफ विकेट जा रहे हैं तो आप यहाँ पर बेहतर काम, थोड़ा सा समय ले सकते हैं, इसी तरह से शॉट खेल सकते हैं. अच्छा शॉट है यहाँ पर. लॅप शॉट मारला, थोडासा फुलर लेनचा बॉल होता. स्क्वेअर लेग पर्यंत धावत जावं लागलं मिड विकेटच्या फिल्डरला आणि तोपर्यंत 2 धावा वसूल केल्यात. आल्या आल्या हरेंद्रच्या खात्यामध्ये 2 रन. सनवेज चांगला खेळतोय. टीमची धावसंख्या 19, 4 फलंदाज बाद. और यहाँ देखिए फिर से एक बार, हाँ देखिए बल्लेबाज की अगर बात करें तो पहले गेंद से अब तक देखिए तो फुटवर्क का नजर नहीं आ रहा. हर बल्लेबाज है ना वो खड़े खड़े शॉट खेलना चाहते हैं. एक और बेहतर गेंद, शुरुआत इतनी अच्छी हुई नहीं थी, 3 गेंदों में 17 दिए थे, लेकिन उसके बाद में एक अच्छा फिनिश करके सोहम जाएंगे यहाँ पर 2 ओवर की समाप्ति. 4 विकेट के नुकसान पे 19 रन. हो, शेवटचा चेंडू निर्धावाला. इनसाइड एज घेतल्यानंतर मागे गेला बॉल. ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर आहेत आपले क्रिक ब्रो. tenniscricket.in व सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. अप्रतिम असं टेलिकास्ट तुम्ही अनुभवताय. tenniscricket.in 2013ला पहिली वेबसाईट टेनिस क्रिकेट साठी लॉन्च झाली आणि संतोष नाणेकर यांनी ती लॉन्च केली. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक वेगळ्या लेवलला आज टेनिस बॉल क्रिकेट पोहोचलंय, त्याच्यामध्ये त्यांचंही योगदान आहे. 19 धावा झाल्या, 4 फलंदाज बाद झाले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरचा सामना आहे. पहिला डाव सध्या सुरू आहे. पहिलं षटक निर्धाव होता आणि त्याचमुळे परत एक वेळा फार एंड कडून इमरोज बॉलिंगसाठी सज्ज होईल. इमरोज इन्होंने पूरी तरह से जान लगाई इस मैच में, पूरी तरह से दबाव में डाला है सामने वाली टीम को. वहां से अगर देखिए तो बात करेंगे तब फिर से बार पहला ओवर मेडन, 3 विकेट इनके नाम आए. 19 पे 4. सामने सनवेद. ये तो स्विच हिट, ये अल्टी पल्टी खेलना चाहते थे, भाग्य ने साथ दिया है थोड़ा सा और जाएगी निकल गई बाइस ग्रुप से. ये मिल जाएगा चौका. बॅटने धावा चालेल नाहीये इमरोजच्या विरुद्ध. आई बॉल बायच्या स्वरूपात, म्हणजे बॅटचा संपर्कच नाहीये. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पहा. बॅटला स्विच नव्हतं केलं तर मात्र लगेच रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे थर्ड मॅन आणि बरोबर फाईन लेगच्या मधून बॉलला रस्ता दाखवला. धावा मिळालेल्या आहेत 4, परंतु बायच्या स्वरूपात 10च्या सरासरीने 63 होतील, 13च्या सरासरीने 72 होतील, 15च्या सरासरीने 80 होतील प्रोजेक्टेड स्कोर. परंतु ही सरासरी राखता येईल का, हाही प्रश्न है. दोनों के बीच में एक अच्छा बैटल है सनवेद के. ओहो जबरदस्त, एक और बेहतर शॉट खेला है. फिर से बार खराब फील्डिंग. जहां पर 1 होना था वहां पर 2 आ गए हैं. ये देखिए अब पहला इनके सामने, इमरोज के सामने पहला बल्ले के साथ में रन आए.
क्या गजब की गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर इमरोज. हो, त्या 2 धावा ऍड होतील. 25 धावा फलकावर लागल्यात. पहिली बॅटने धाव आली आणि ती देखील सनवेदच्या बॅटमधून. सनवेद खूप चांगला खेळतोय. सनवेदने नक्कीच धावा वसूल केलेल्या आहेत. मागच्या ओव्हरमध्ये सोहमच्या विरुद्ध त्याने आक्रमण केलं. याही ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर नक्कीच बाईचा चौकार आला, परंतु त्याच्यानंतर कनेक्शन झालं आणि 2 धावा तिथून वसूल केल्या. सनवेदने 25ला 4 अशी परिस्थिती. ओहो, यहाँ देखिए अलग थलग करना चाह रहे हैं. रन इनके सामने भी बनाने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि ये जानते हैं रन इनके सामने भी बनाना पड़ेगा आपको अगर मैच जीतना है तो. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इम्रोज काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. राऊंड विकेट, चांगला बॉल, चांगला टप्पा आणि स्टंपच्या वरून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल त्याने टाकलाय सनवेदच्या विरुद्ध. आणि त्याच्यामुळे प्रत्येक डॉट बॉलचा तो दबाव बनेल, कारण तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 15 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 25, 4 फलंदाज पाहत. एक और स्विच हिट. यही कर रहे हैं, कुछ अलग थलग हो रहा है इस ओवर में. सीधे बल्ले से कब, लेकिन राइटी कहते हैं ना कि ये अलग थलग कर रहे हैं, अल्टी पल्टी खेलने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज. इरादे स्पष्ट आहेत. 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. एक डीप स्क्वेअर, एक मिड विकेट आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑन. आणि त्याचमुळे पॉइंटला फिल्डर नाहीये डीपमध्ये. पॉइंटच्या डोक्यावरून जर कनेक्शन झालं तर 4 धावा मिळू शकतात, कारण डीपमध्ये एक स्वीपर कव्हर आणि एक लॉंग ऑफ ठेवलाय. ऑफसाईडची फिल्डिंग जर पाहिली तर त्याचमुळे हे सातत्याने फटके त्याने सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये अपयशच आलंय. एकच धाव मिळाली मागच्या बॉलवर आणि आता हरेंद्र राईट हँडेड बॅटर स्ट्राईक रेंजला आलाय. 3 क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी ऑन साइडला आहेत. 26 पे 4. ओहो, यहाँ देखिए, तो ये भी देखिए पीछे हटके आप खेल रहे हैं शॉट. अगर आप पीछे हटेंगे तो वैसे वाइड लाइन आपको वाइड बहुत बड़ी बन जाएगी. लेकिन क्या बेहतर गेंदबाजी है, पढ़ने के बाद में काटा बदले इस गेंद ने. बॅटिंग टीमने नक्कीच DRS घेतला असेल, कारण जशी मागणी होती तसा पुरवठाने लगेच अंपायरने तो निर्णय पोहोचवलाय. टीव्ही अंपायरची मदत, मला वाटतं कदाचित लेग ब्रेकचा, लेग कटरचा प्रयत्न असावा. पाहूया ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. पहिले शफल झाला बॅटर, त्या लाईनवर आला, वाईड लाईन ट्रॅम्प लाईनवर, आणि त्याच्यानंतर हा बॉल पडल्यानंतर म्हटल्याप्रमाणेच लेग ब्रेकच होता, बाहेर निघाला. आणि त्याच्यानंतर आता सगळ्या गोष्टी तपासल्या जातील, कारण त्याचा स्टान्स आणि त्यातल्या त्यात त्याची पोझिशन, या सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत की तुम्ही आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर आलेला आहे. तुमच्या रीचमध्ये बॉल होता आणि त्याचमुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी, दॅट वॉज फेअर डिलिव्हरी. आणि त्यामुळे हा एक डॉट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. आणि आता धावा झाल्या 26. शेवटचा बॉल शिल्लक. आखिरी गेंद सामने हरेंद्र. ओए, फिर से एक बार क्या गजब की गेंदबाजी की है. 2 ओवर अपने कोटे के इन्होंने पूरा किया, मात्र 3 रन देकर 3 विकेट अपने नाम किए. व्हाट अ क्वाइट स्पेल बाय इमरोज खान. चांगला लेग ब्रेक. परत एक वेळा इमरोजची स्ट्रेंथ राहिली आहे. ज्या वेळेला तो प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळायला आला, त्याने सुरुवात केली, तो खेळला, गेले कित्येक वर्ष तो ते क्रिकेट खेळतोय. आणि राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध त्याचा लेग ब्रेक, लेग कटर खूप महत्त्वाचा ठरतो. सध्या आपण आपल्या स्क्रीनवर पाहताय ग्राफिक्सच्या माध्यमातून अप्रतिम ग्राफिक्स आहेत मोनार्सचे. आणि नक्कीच मारुती सुझुकी, नवनीत मोटर्स होंडाचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. मारुती सुझुकी ब्रेझा ही कार दिली जाणार आहे, ज्यावेळेला स्टेट लेवल चॅम्पियनशिप इथे रंगणार आहे. PSPLच्या माध्यमातून स्टेटच्या टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. 16 टीम तिथे आहेत. 21 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलं द्वितीय पारितोषिक 11 लाख रुपयाचं. आणि नक्कीच दुपारी 3 वाजल्यापासून तो क्रिकेटचा महासंग्राम PSPLच्या माध्यमातून तुमच्या समोर येईल. परंतु याही फॉर्मॅटमध्ये 5 लाख रुपयाचं पारितोषिक पहिले आहे, द्वितीय पारितोषिक 3 लाख आहे. आणि त्यातल्या त्यात मॅन ऑफ द सिरीजसाठी होंडा ॲक्टिवा ही बाईक तुम्हाला देण्यात येते. त्याचमुळे होंडा आणि नवनीत मोटर्सचा आपण मनपूर्वक आभार येथे व्यक्त करूया. सध्या जाऊया परत एक वेळा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय, कारण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे 48 तास पुढचे महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण हीट वेव्ह महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने हायड्रेट राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाने पाणी आणि पाण्याचं सेवन करणं गरजेचं आहे. PSPL सीझन 1 डे 3 चा आजचं शेड्यूल सध्या तुमच्या समोर आहे. देवभूमी उत्तराखंड आणि शिवम कम्प्युटर राजस्थान. फर्स्ट मॅच 3 वाजता नक्कीच या सामन्याचा टॉस होईल. 3:30 हा सामना तुमच्या समोर येईल. RJ धमाका आणि करीमचंदन 11 बिहार हा संघ देखील तुमच्या समोर सेकंड मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. त्याच्यामुळे आज या महत्त्वाच्या मॅचेस आहेत, पाहायला विसरू नका. PSPL प्रताप सरनाईक प्रीमियर लीग. 3 ओवर की कहानी खत्म है. 26 रन 4 विकेट के नुकसान पे आज थाने की बेहतर टीमें भी एक दूसरे के साथ में खेल रही है. ये भी देखिए बहुत तगड़े खिलाड़ी इसके अंदर भी शामिल हैं. आगे के 3 ओवर के साथ में अगर कुणाल सर आपके साथ में चलेगी, बहुत ज़बरदस्त ये है कि यहाँ देखिए इमरोज के 2 ओवर खत्म हो गए हैं. आपने देखिए सोहम को टारगेट किया था और इमरोज ने बेहतर गेंदबाजी की है, लेकिन अब ये 3 ओवर में क्या विटाई टीम भी एक बेहतर काम कर सकती है, क्या वो फिर से एक बार कमबॅक कर सकती है. चेतन अय्यर बॉलिंगसाठी अनुभव याच्याकडे आहे. चेतन अय्यर लॉंग ऑफ आहे. लेफ्टी बॅटर्ससाठी एक एक्स्ट्रा कव्हर आहे. ओ परत एक वेळा लॅप स्वीप, सरळ गॅप मध्ये बॉल चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे.
2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न होईल सनवेदचा. सनवेद बरोबर फील्ड बरोबर खेळतोय, त्याला माहिती आहे कुठे फिल्डर लावलेत आणि कुठे खेळायचंय. नजाकत देखने मिली है सनवेद के बल्ले के साथ में लेफ्ट शॉट खेलते हुए 2 रन अर्जित करते हुए। ये मेरिट पे खेल रहे हैं, ये जानते हैं मैच को आगे तक लेके जाना है और इनका मैदान में टिके रहना कितना जरूरी है ये टीम के लिए। हो नक्कीच, तो जर टिकत राहिला, खेळला शेवटच्या ओव्हरपर्यंत, नक्कीच स्कोरबोर्डवर 60-65 धावा दिसू शकतात. प्रयत्न आहे. रिव्हर्स मारलाय. आता मात्र कॅपमध्ये इथे धावा मिळताना दिसतील 4 आणि आणखीन एक चांगला फटका. इम्प्रोवायझिंग फटके सातत्याने सनवेजच्या बॅटमधून येत आहेत आणि ते सनवेजच्या बॅटमधून सातत्याने चौकारांची आतिषबाजी आता आपल्याला पाहायला मिळेल. ये खिलाड़ी खास है, ये खिलाड़ी गजब का है। इस बार देखिए स्विचिट के जैसे कमाल का यहाँ चौका अर्जित करते हुए ये अपने अंदाज से खेले। दोनों अगर दोनों गेंद के ऊपर देखिए तो जबरदस्त, पहले लेफ्ट शॉट उसके बाद में स्विच इट। ये खिलाड़ी खेलता है और खिलवाड़ भी कर रहा है गेंदबाज के सामने। रन येत आहेत, बॅक टू बॅक रन येत आहेत. पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर 4. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह, पॉइंट मधून निघतोय बॉल. डीप मध्ये फिल्डर आहेत, 1 रन कंप्लीट होईल, सनवेजच्या खात्यामध्ये जाईल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 33 धावा. 3.3 ओव्हरचा खेळ संपलाय. आकड्यांचा खेळ सध्या दिसतोय, परंतु विकेटचा कॉलम तिथे 4 आहे. 4 विकेट गमावल्यात. बेहतर अगर देखिए तो हर क्षेत्र में इनकी बल्लेबाजी है, जैसे गेंद आ रही है उसके मेरिट के साथ में बल्लेबाजी कर रहे हैं सनवेद। कड़क बल्लेबाजी 33 पे 4, इसीलिए इनका खड़े रहना कितना जरूरी है टीम के लिए। आणि 60 धावा जर केल्या तर नक्कीच सोपं नाही आव्हान, कारण 60 धावा चॅलेंजिंग स्कोर आहे 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. 10च्या सरासरीने आणि तेच करायचंय सनवेदला आणि म्हणूनच त्या पद्धतीने तो अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो. हरेंद्र 4 बॉल 2च धावा केल्यात, 50चा त्याचा सध्या तरी बॅटिंग स्ट्राईक रेट आहे, त्याच्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. 208चा स्ट्राईक रेट सनवेदचा आहे. यावेळेला मात्र कडक प्रहार, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6, षटकार. इस बार तो देखिए आंख में गेंद डाल बैठे चेतन, वो तैयार थे और कहीं ना कहीं आपकी बात, अगर ये 4 गेंदों में 2 बना के खेले थे और बैटर करने की कोशिश, शायद ये संदेशा को दिल को इन्होंने लगा लिया और आंख में गेंद भेजा इसको सामने वाले पार्क में। इट्स अ मैच विथ 6 रन। 110 ने वाढला त्याचा स्ट्राईक रेट, 50चा स्ट्राईक रेट होता, डायरेक्ट 160चा स्ट्राईक रेट झाला. हीच तर कमाल असते. ज्या वेळेला तुम्ही थोडेसे बॅकफुटला असता त्यावेळेला एक मोठा फटका संजीवनी देतो तुमच्या बॅटिंगला आणि तेच इथे पाहायला मिळालं. आणि बॉलर सांगतोय की चांगला खेचलाय आणि पुढे कदाचित प्लॅन वेगळा आहे. त्या प्लॅनवर मी कधी चर्चा करत नाही, कारण ही जी कॉमेंट्री ती डायरेक्ट ग्राउंड मध्ये जाते. प्लॅन त्यांनी सांगितलाय विकेट कीपरला आणि ते दाखवले tenniswicket.in ने. पाहूया पुढे काय होतंय. 1 चौकार 1 षटकार या ओव्हरमध्ये. आता मात्र कडा प्रहार हरेंद्रच्या माध्यमातून. प्लॅन अगदी स्पष्ट आहे. पाहूया पुढचा बॉल तसा येतोय का. येस, हाच होता प्लॅन. यॉर्कर त्यांनी मगाशी सांगितलं होतं विकेट कीपरला की मी पुढे टाकेल, यॉर्करचा प्रयत्न करेल आणि ते झालंय. जबरदस्त है, पीछा कर जरूर परफेक्ट यॉर्कर लेंथ डिलीवर डाली है और जबरदस्त गेंद, ये देख सकते हैं आप, जबरदस्त यॉर्कर लेंथ डिलीवरी. आणि सलीम भाई सगळ्याच गोष्टी काही आकाश चोपडा सांगत नसतो. ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतोय कवचच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. एक सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 40, 4 फलंदाज 5, 10चे सरासरी. मी म्हटलं होतं 60च्या आसपास जर जायचं असेल अशी बॅटिंग करावी लागेल. सनवेद करतोय, हरेंद्र करतोय. टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा. ज्या पद्धतीने हा सामना कुनकाई शितलाई विटाबाच्या विरुद्ध रंगताना दिसतोय पूर्वेसर नाईक टायगर्स या 2 टीमच्या दरम्यान. आणि ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहताय ITCSF ॲफिलिएटेड आहे, टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन इंडिया. त्याचबरोबर हा संपूर्ण इव्हेंट मॅनेज केला अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. वी क्रिएट यू सेलिब्रेट. पल्लवी नायर आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेत असताना गेले कित्येक महिने या संपूर्ण प्रोजेक्टवर ते काम करतात आणि त्याचमुळे हा रिझल्ट तुमच्या समोर पाहायला मिळतोय. जरूरी है क्योंकि मेहनत जरूरी है, शिद्दत से मेहनत करते हैं और बखूबी काम अच्छा करते हैं, इसीलिए आप देख रहे हैं आसान नहीं है आयोजन करना, मैनेजमेंट करना आसान नहीं है. लेकिन लगातार देखिए इमरोज की अगर बात करें 2 ओवर में मात्र 3 रन दिए, लेकिन उसके बाद में जो 2 ओवर जो डाले सोहम ने, चेतन ने, महंगे साबित हुए 14-19. यहाँ पर देखिए तो 33 रन आए 2 ओवर में. तो कहीं न कहीं वो बात अगर देखिए जिस हिसाब से इमरोज को टारगेट किया, नहीं दूसरे गेंदबाज को इन्होंने टारगेट किया है, क्या ये प्लान रहेगा? हाच तर प्लॅन आहे का इमरोजच्या विरुद्ध आक्रमण झालं नाही तर आता प्रत्येक बॉलरच्या विरुद्ध ते आक्रमण होईल आणि ते झालंय. मागच्या काही ओव्हर पासून सोहमच्या विरुद्ध आक्रमण झालं. सोहम पवार महागडा ठरला. त्याच्या अगोदरचं षटक आपण पाहिलं. चेतनच्या विरुद्ध देखील धावा आल्या 14. आणि आता बॉलिंग मध्ये अय्या झालाय. ओव्हर नंबर 5. पहिला बॉल अय्याचा बॉल हवेत आहे. कव्हर पॉइंट मध्ये टर्न होईल तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 41 आणि आता स्ट्राईक रेंजला सनवेद आहे, म्हणजे काहीतरी घडेल.
अय्याज आए गेंदबाजी मार पे, एक युवा है, बेहतर गेंदबाज है, सामने गेंद डाली, उसको ड्राइव करना चाहते थे लेकिन गेंद थोड़ी सी हवा में, गेंद 41 4 विकेट के नुकसान पे। ये 2 ओवर यानी 11 गेंदें अभी जो बाकी है ना, इसके ऊपर बड़े प्रहार की जरूरत है इस टीम को। लेकिन क्या बड़े प्रहार होने देंगे ये टीम? अय्याज भी काफी रियाज करके पीएसपीएल में पहुंचे, मजा आएगा इस मैच में। 11 गेंदें। अय्याज सनवेदच्या समोर 12 बॉल 25 धावांची खेळी केली आहे सनवेदने. 208च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 3 चौकार मारलेत, 1 षटकार मारलाय. परत एक वेळा उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु वेग चांगला होता या बॉलवर अय्याजचा. 116 किलोमीटर पर अवरने हा बॉल टाकलाय. चांगल्या वेगाने बॉलिंग करत असताना अय्याज. गजब की गेंदबाजी, पहले में सिंगल, उसके बाद में हर शॉट सनवेद अलग खेल रहे हैं। अगर देखिए तो माइंड बना के खेलना, गुनाह सर मैं आपसे बातचीत कर, बिल्कुल देखिए क्रिकेटर माइंड, अपना मन बना के खेलना आप कैसे समझते हैं? प्रीमेडिटेटिव्ह शॉट जर तुम्ही खेळत असाल तर तो लागल्यावर मजा येते. नाही लागला तर मग थोडासा राग येतो स्वतःवर. आणि यावेळेला खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मला एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या नंतर ओव्हर थ्रो मध्ये देखील एकच धाव आली आहे. एकच धाव खात्यामध्ये जाते. 42 धावा. मी अय्याजचं कौतुक याच्यासाठी करेन की पहिला बॉल जो होता 109च्या गतीने, त्यानंतर त्याने गती वाढवली 116ची गतीने, त्याच्यानंतर परत एक वेळा गतीमध्ये मिश्रण करताना दिसतो. अय्याज चांगली बॉलिंग सध्या तरी डेथ ओव्हरमध्ये अय्याजकडून. वेरिएशन करते नजर आ रहे हैं। तो इमरोज की अगर देखिए साथ आप खेल रहे हैं तो शायद वो कहते हैं ना कि आप साथ में रहते हैं तो कुछ ना कुछ आपको भी मौका मिलता है सीखने का। और अयाज अच्छा कर रहे हैं, आने वाले समय में द फ्यूचर राइजिंग स्टार अयाज। प्रत्येक जण स्टार आहे पीएसपीएल मध्ये. ठाण्याचा असो की मग मीरा भाईंदर परिसरातील असो. आणि त्याचमुळे एक वेगळा कॉन्सेप्ट आणलाय. पूर्वेजी सरनाईक साहेबांनी कार्याध्यक्ष आहेत शिवसेनेचे. महाराष्ट्र राज्याची सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. अप्रिल पार्टनर जे ड्रेसेस तुम्ही पाहताय खेळाडूंचे सावली क्रिएशन. 6 आपले बॉल पार्टनर आहेत. प्रेसिडेंट कप मध्ये देखील 6 बॉल आपण वापरला आणि याही पीएसपीएल मध्ये तोच बॉल वापरला जातोय. ड्राईव्ह केलाय, खूप चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. कवसला फिल्डर आहेत. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. सनवेदला फंबल झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न, वेळ घेतलाय, उशीर केलाय आणि तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसेल. विकेट कीपर नाराज आहेत त्या फिल्डरवर. 2 धावांच्या मदतीने 45 रन. दबाव अगर देखिए स्पष्ट, अगर देखिए है रन बनाने जा रहे हैं, एक एक रन महत्वपूर्ण होता है, एक एक रन से बहुत, अगर देखिए बहुत सारे मैचेस भी हारते देखे हैं। तो यहाँ पर इसीलिए है ना कि नाराज हुए विकेट कीपर की, भाई आपने गलती की है। लेकिन थोड़ा सा मौका मिला, सर्वेद ने उसको डबल में कन्वर्ट किया है। 45 लॉस ऑफ 4 आफ्टर लास्ट बॉल इस ओवर की। लास्ट बॉल या षटकातला चांगला बॉल, चांगला बॉल. यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर त्याला कापलंय, चॉप केलंय. बॅकवर्ड ऑफ पॉइंट. तिथे फिल्डर एक सिंगल मिळते. चांगलं षटक मी म्हटलं होतं अय्याजने. चांगली गोलंदाजी केली. व्हेरिएशन आहे त्याच्या बॉलिंग मध्ये. कमी जास्त गतीने त्याने बॉल टाकलेत. कधी 116च्या गतीने, कधी 99च्या गतीने, कधी 106च्या गतीने, कधी 108च्या गतीने. त्याच्यामुळे व्हेरिएशन इथे दाखवलंय स्पीड मधलं आणि त्यामुळे ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये फक्त त्याने 6 धावा खर्च केल्यात. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 46. 4 फलंदाज बाद. ही होंडा ऍक्टिव्हा ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. आणि नक्कीच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या ज्या फॉर्मॅटमध्ये हे संघ खेळत आहे 16, त्याच्यासाठी देखील होंडा ऍक्टिव्हा ही बाईक दिली जाणार आहे. थँक्स टू मोनार्च, मारुती सुझुकी, नवनीत मोटर्स अँड होंडा. लास्ट ओव्हर, शेवटचा षटक. आणि लास्ट ओव्हर मध्ये चेतन अय्यर बॉलिंग साठी आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या आणि प्लॅन स्पष्ट केला होता चेतनने लास्ट बॉलवर. तो होता हा यॉर्करचा की इथून पुढचे बॉल मी सातत्याने यॉर्कर साठी ट्राय करेन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सनवेदला स्ट्राईक पाहिजे आणि त्याने त्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आणि चेतन तेच सांगतोय फिल्डरला की तुम्ही थोडंसं बॉलवर लवकर या, सनवेदला स्ट्राईक रेंजला जाऊ देऊ नका, कारण तो सगळ्यात घातक प्लेअर ठरू शकतो पुढच्या 5 बॉलमध्ये. पहली गेंद पे 2, हालांकि देखिए तो विकेट सैक्रिफाइस करना चाहते थे, सनवेद को मौका देना चाहते थे, लेकिन यहाँ पर देखिए तो बहुत क्विक उसके बाद में आए और 2 रन कंप्लीट करते हुए पहले गेंद पे आए 2 रन. 31 रन केलेत. परत एक वेळा उडवलाय कवसला. फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चांगला झेल. विकेटचं सेलिब्रेशन. चेतन अय्यरचं 109ची गती होती या बॉलवर. विकेट आली आहे. सनवेद सेट बॅटर आउट. जबरदस्त कैच को अंजाम दिया है, सीधा गोदी में मार बैठे. आसान नहीं होता इस तरह से कैचेस पकड़ना, लेकिन आदत है और कोशिश भी बेहतर करते हैं. और सनवेद का एक 1 मैन शो के 48 में 31 रन इस खिलाड़ी लगाए थे, लेकिन जीशान वहां पर बेहतर कैच आपने पकड़ा, विकेट मिला. लेकिन ये वो देखिए गेंद वाइडलाइन से गेंदबाजी करते फिर से बार अपने क्रीज से खेला शॉट और वहां पर जीशान ने कोई गलती की नहीं है और एक अच्छी विकेट
चेतन प्राप्त करते हुए 16 जरूर खर्च किए थे पहले ओवर में, अगर देखिए 14 खर्च किए थे, लेकिन इस ओवर में सफलता मिली है स्लॉग ओवर में। 48 लॉस ऑफ 5 विकेट। 48 धावा आशिष, न्यू बॅटर, राईट हँडेड पॅटर्न. ग्राफिक्सच्या माध्यमातून त्याची चाल एका विंडोमध्ये दिसते. त्यानंतर संपूर्ण फ्लॅग, त्या टीमचा लोगो तिथे पाहायला मिळतो. प्रतिम ग्राफिक्स या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. सध्या नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय आशिष. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटरला सोपं नाहीये मोठे फटके मारणं, परंतु करावं लागेल, आता दुसरा पर्याय नाहीये. 48 कमी गतीने टाकलेला बॉल होता, फुलर लेन्सचाच बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये मिड विकेट काव कॉर्नरला फिल्डर आहे, तोपर्यंत एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 49. अब यहाँ देखिए तो बहुत अच्छी गेंदबाजों ने पहले 2 ओवर कहीं ना कहीं इमरोज ने दबाव डाला था, उसी को बरकरार रखा गेंदबाजों ने। 49.5 लास्ट 3 बॉल टू गो। स्टेप आउट करून खेळलाय, कवचला परत दिशा दिली आहे. कॅप मध्ये चाललाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 2 धावा इथे होऊ शकतात. प्रयत्न सुरू आहेत, 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 50 अप, 51 धावा स्कोर बोर्डवर. देखिए थोड़ा सा स्टेप आउट कूद के निकल गए। वो पहला ऐसा खिलाड़ी नजर आया कि जिनके अंदर वो फुटवर्क नजर आया अब तक की पूरी इनिंग में। 51 पे 5। 2 चेंडूचा खेळ शिल्लक. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता. मी म्हटलं होतं चेतनकडे तो अनुभव आहे. डेथ ओव्हरचा चांगली बॉलिंग केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे. बॅटर आउट होईल. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला येईल. शेवटचा बॉल खेळण्याची संधी मिळेल. हरेंद्र आउट. छठी विकेट यहाँ पर गिरती हुई रनआउट के तौर पे स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे, लेकिन थोड़ा सा मिसअंडरस्टैंडिंग दोनों के बीच में। रन मिलेगा मात्र एक सिंगल। 52 रन 6 विकेट के नुकसान पे। कहीं ना कहीं वो अगर देखिए स्कोर अगर दिख रही है 52 रन आप लो स्कोर जरूर नजर आ रहा है, लेकिन उसके पीछे गेंदबाजों वो पहली ओवर मेडन ओवर में आया इस टूर्नामेंट में। PSPL का दूसरा मेडन ओवर, 3 विकेट लेकर मेडन ओवर आया। कहीं ना कहीं वो सामने वाले जो बल्लेबाज है उसके ऊपर दबाव आया। हालांकि सनवेद ने एक बेहतर बल्लेबाजी की, लेकिन सनवेद को किसी का सपोर्ट मिला नहीं है, पार्टनरशिप नहीं है, स्ट्राइक रोटेट किया नहीं है, बड़े शॉट खेला नहीं है। मानो कि सनवेद अकेले लड़ रहे सबके सामने, और साथ मिला नहीं है। और सबका साथ मिलना चाहिए। अब जिस फील्ड में क्यों ना हो, सबका साथ हो तो सबका विकास हो। फिलहाल यहाँ पर 52 पे 6 आखिरी गेंद। शेवटचा बॉल या सत्रातला पहिले सत्र इथे रंगत असताना शेवटचा बॉल फुल टॉस होता. बॅट चांगली फिरली आहे. डीप मधून फिल्डर येत आहेत. अलॉंग द कार्पेट बॉल थांबवलाय. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न आहे. बॅटर रनआउट होईल आणि सोहमचा हा थ्रो बरोबर विकेट कीपर एंडला. 53 धावा झाल्या. 54चं लक्ष या मॅच मध्ये सेट झालंय. मागच्या मॅच मध्ये 57, या मॅच मध्ये 54चं टारगेट. सलीम भाई क्या लगता है कौन सी टीम यहाँ पर जीत सकती है सेकंड इनिंग में? वैसे देखिए लो स्कोर है सजय, अगर देखिए तो 36 गेंदे 54 चाहिए मुकाबला जीतने के लिए। इमरोज के पास अगर देखिए एक्सपीरियंस है, भले वो गेंदबाज है और एक ऑलराउंडर के सूची में बचे हैं, लेकिन बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है। तो यहाँ पर देखिए लो स्कोर है, ये कह नहीं सकते कि जीत ही लेंगे, लेकिन कहते हैं कि बेहतर गेंदबाजी अगर कर लेंगे तो बेहतर काम भी कर सकते हैं। और जिस साथ देखेंगे ये आपका स्कोर कार्ड कुनकाई सितलाई विठावा का गौरव 0, उसके बाद में सनवेद की एक बेहतर नॉक 31-18 गेंदों की, रोहन 0, और उसके बाद में शशांक 0, ये 3-0। उसके बाद में चौथा 0 सुनीत आया और हरेंद्र ने 14 रन बनाए, लेकिन 11 गेंदे उसके लिए। उसके बाद में 1-1। वो मात्र 2 ही खिलाड़ी, वो कहते हैं ना कि 31 और 14, उसके बाद में कोई बैटर ऐसा लगा नहीं कि रंग में है। ये गेंदबाजी, ये बेस्ट फिगर। इमरोज खान 2 डाले, 6 डॉट गेंदे, जो कि मेडन ओवर पहला 3 विकेट उसके अंदर। इकोनॉमी देखे तो 1.50। सो हम महंगे साबित है। 20 अंडर 23 के गेंदबाज 19 रन खर्च किए। विकेट जरूर उनको भी 1 विकेट मिली है। चेतन पहले ओवर में 14 खर्च किए थे, दूसरे ओवर में आए 7 रन, तो विकेट उनके नाम भी आए हैं। आयाज हालांकि विकेट मिली नहीं है, गेंदबाजी बेहतर रही है। 6 रन मात्र दिए एक जबरदस्त खिलाड़ी आयाज ने। विकेट की बात करें तो ये 3 विकेट 0-0-0, 17, 48, 52, 53, इसी तरह से ये टीम रही है। और उसके बाद में आने का अगर देखिए तो जिस तरह से बात करें 53 लगे, 54 चाहिए, अब तो बहुत ज़बरदस्त मुकाबला हो सकता है। इसके लिए आपको किसी को तो फिर से एक बार इमरोज बनना पड़ेगा। ये ग्राफिक्स के माध्यम से आप देखिए PSPL प्रताप सरनाइक प्रीमियर लीग 36 गेंदे 54 चाहिए मुकाबला जीतने के लिए। मजा आएगा इस मैच में, क्योंकि आसान नहीं है। क्रिकेट के मैदान में कोई लक्ष्य आसान होता नहीं है, कोई लक्ष्य मुश्किल होता नहीं है। क्रिकेट के मैदान में खेलना पड़ता है और क्रिकेट के मैदान में जीत के इरादे से उतरना पड़ता है और उम्मीदों पे खरे उतरना पड़ता है आपको। The Hung Ahead. Co-powered by Navneet Group.
Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner Sixit. Official scoring partner TrickPro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner Sixit. Official scoring partner TrickPro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. त्याचे पालकमंत्री त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रतापजी सरनाईक यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. प्रो गोविंदा लीगचे ते प्रेसिडेंट आहेत आणि महाराष्ट्राची सगळ्यात मोठी जबाबदारी शिवसैनिक या नात्याने युवा कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्या खांद्यावर आहे. आणि नुकताच युवा शिवसैनिकांचा मेळावा संपन्न झाला NSCI डोम इथे आणि तिथेही आपण पाहिलं प्रत्येक कार्यकर्त्याला एक बळ देण्याचं काम पूर्वेश सरनाईक यांनी केलं, प्रतापजी सरनाईक साहेबांनी केलं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं योगदान मोठं आहे. 21 लाख रुपयाचं पारितोषिक त्यांनी ठेवलंय. पूर्वेश प्रताप सरनाईक ज्यांच्या वडिलांनी एक स्वप्न पाहिलं होतं, जो मातीतला खेळ आहे गोविंदांचा, तो प्रो गोविंदाच्या माध्यमातून मॅटवर घेऊन जायचा. 3 पर्व झालेले आहेत, 4थ्या पर्वाला आता सुरुवात होईल प्रो गोविंदा लीगला. आणि युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे असतात युवा सैनिकांना जोडत असताना या शिवसेनेच्या माध्यमातून. आणि एक वेगळी फळी त्यांनी मोठी फळी निर्माण केली आहे युवा शिवसैनिकांची. याचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. शिवसेनेचं प्रतिम असं आयोजन तुम्ही अनुभवताय प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचं. आज आणखीन महत्वाचा दिवस आहे क्रिकेटच्या स्पर्धेचा. 2 सलामीवर मैदानामध्ये सोहम आणि राहुल एक महत्वाचा खेळाडू नक्की ठरेल. पॉवर प्ले फोडण्यासाठी राहुल नेहमीच जाणला जातो. राहुल और सोहम, ये दोनों अगर देखिए तो खिलाड़ी हमारे अंपायर तैयार होते हुए, एक तरफ देखिए तो संजय भालेराव पुणे के गद के बेहतर अंपायरों में इनका नाम शुमार, बड़े बड़े एक्सपीरियंस वाले, उनके साथ में अमर साठे, ये पुणे के 2 अंपायर बीच मैदान में बेहतर काम अब तक किए हैं और अब तक इनके नाम के चर्चे भी हैं. बेहतर काम, बेहतर टूर्नामेंट में अक्सर हमने देखा है. ये देखिए सोहम और राहुल की जोड़ी और गेंदबाजी में सचिन. 54 चाहिए मुकाबला जीतने के लिए. 54 डिपेंड भी कर सकते हैं. गेंदबाजी में धार हो, गेंदबाजी में आप है ना सामने वाले को उधार ना बनाएं. अब बेहतर काम कर लीजिए. पहली गेंद के लिए तैयार है सामने राहुल के सचिन. ओह, पहले गेंद को सम्मान दिया है. गजब की गेंद, लाइन और लेंथ अच्छी और टप्पा अच्छा, सम्मान दिया है. चांगला बॉल सचिनचा. आणि हीच तर सगळ्यात मोठ्या खेळाडूची निशाणी असते, चांगल्या बॉलला सन्मान देणं, सन्मानित करणं. हा सन्मान दिला राहुल कश्यपने. आता होईल अटॅक. मिड ऑफ मिड ऑन आतमध्ये आहेत, शॉट थर्ड आतमध्ये आहे, शॉट फाईन आतमध्ये आणि डीप मध्ये मिड विकेट सेट केलाय राहुलसाठी. एक कव्हर्सला फिल्डर आहे. ओ क्या बात है, घुटना टेक दिया और स्क्वायर में फ्लाइट वाला छक्का राहुल के बल्ले से 6 रन. कहा था ना मैंने, अब होगा अटॅक. पहिला बॉल सन्मान आणि त्याच्यानंतर अटॅक. पायावरचा बॉल होता, मागचा पाय वाकवला आणि तिथून उचललाय बॉलला, सरळ फेकला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. कारण या खेळाडूची शैली तीच आहे. मी मगाशीच म्हटलं होतं पॉवर प्ले फोडण्यासाठी राहुल कश्यप जाणला जातो आणि त्याने ते पॉवर प्ले फोडण्याचं काम सुरू केलंय.
पहले गेंद पे सम्मान दिया, उसके बाद में ना दूसरी गेंद पे ना कितने आसानी के साथ में देखिए तो प्ले किया है वो जबरदस्त कहते हैं ना कि कलाइयों का जादूगर है खिलाड़ी है, कलाइयों में इनके दम है। देखिए ग्राफिक्स पावर अगर देखिए तो हमारे मोनक बहुत अच्छा काम किए है और हर एक साथियों को अच्छा अच्छा काम करते नजर आते हैं। ओहो जबरदस्त, एक और बेहतर शॉट निकल जाएगी, एक टप्पा खाकर चार, पहले ताकत उसके बाद में नजाकत, राहुल मार रहा है। मिड ऑन आतमध्ये होता, फायदा घेणारच राहुल आणि स्ट्रेट बॅटने अशी फलंदाजी तो करतो, कारण पहा बॉल हलकासा शॉट होता, बॉल मध्ये खराबी काहीच नव्हती. हा टुर्नामेंटचा 98वा चौकार आहे. मिड ऑन आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली आणि बॉलला थेट पाठवलं बाउंड लाईनच्या पलीकडे. पहा एक वेगळा फटका आहे आणि स्माइल हलकीशी त्याच्या चेहऱ्यावर. पाय फिरवला त्याने हा फटका मारत असताना, परंतु टायमिंग चांगलं केलं. 10 रन पहले गेंद पे सम्मान दिया, उस सम्मान के देने के बाद भी चेहरे पे एक स्माइल थी। ओहो हो, ये अच्छी गेंद है, ये अच्छी गेंद डाली है, थोड़ा सा कमबैक किया है। और सचिन ने कहा कि बेहतर मैं भी कर सकता हूँ। अँगल पहिले ओव्हर द विकेट टाकत होता, आता राऊंड विकेटने गेला आणि तो अँगल जर चांगला असेल तर इथे बीट करू शकता आणि तेच झालंय. आता मात्र एक चांगला अँगलचा वापर केला सचिनने, बीट केले फलंदाज राहुलला. 4 बॉलमध्ये 10 250चा स्ट्राईक रेट सध्या पाहायला मिळतोय. दावा करायचे 54 या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. सचिन और स्लोअर वन बहुत जल्दी पिक किया, लेकिन उसके बाद में हवाई सफर के लिए भेजा है। ये खिलाड़ी खेलता नहीं है, खिलवाड़ करता है, नाम राहुल है। आणि सध्या तरी गोलंदाजाला त्यांनी भूल दिली आहे. 134वा षटकार आहे टुर्नामेंटचा आणि काय फटका, जसा कमी गतीने टाकला समोर उचललाय. टायमिंग पहा, फक्त प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड, सरळ समोर मारलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 6 धावा. 16 रन इस बार ऑन साइड के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद जरूर है। अंतिम मोमेंट में एक अच्छी फील्डिंग की है उन्होंने, ऐसा लग रहा है। लेकिन कल अगर देखिए दिल्ली के मैदान में केएल राहुल, आज इस मैदान में राहुल, त्याने 150 मारले, परंतु त्याच्यानंतर देखील IPL चा सगळ्यात मोठा रन चेस काल प्रेक्षकांनी पाहिला. मी काल त्याचाही उल्लेख केला. 265 धावा चेस झाल्या, ते देखील 9 बॉल ठेवून बाउंड्री चेक होते. कारण शेवटच्या क्षणाला जो उजवा पाय होता तो मारुती सुझुकीच्या ॲडव्हर्टायझिंग कुशन बोर्डला लागलेला नाही ना, हे चेक केलं गेलं आणि सध्या तरी ठीकठाक दिसतंय. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17 धावा. सारे रिकॉर्ड कल देखने मिले, सबसे ज्यादा छक्के, सबसे बड़ा रिकॉर्ड कल चेस हुआ। कहते हैं ना कि जो भी रन बने वो चेस होते नजर आए हैं। फिर वैभव सूर्यवंशी हो, प्रियांश हो, फिर सरपंच साहब हो, बहुत अच्छा काम किया। लेकिन ये देखिए अब 30 गेंदे 37 चाहिए मुकाबला जीतने के लिए। पहले ओवर में 17 रन आए। हालांकि पहला गेंद आपने सटीक टप्पा डाला, उसके बाद में महंगे साबित हुए। राहुल ने वो कहते हैं ना कि आपने जिस तरह से जिक्र की सजी की वो सम्मान देते हैं, उसके बाद में हशर बिगाड़ देने वाला है खिलाड़ी है। गेंदबाजी में बदलाव होता हुआ लेफ्ट हैंड गेंदबाज आप देखें तो शशांक आए गेंदबाजी में। शायद देखिए अभी भी उम्मीद हारी नहीं है विटाई की टीम में अगर बात करेंगे तो। हालांकि रन जरूर लगे कम, लेकिन मैच अगर देखिए तो आपकी गेंदबाजी एक 2-3 विकेट, अगर मैच आपको जीतना है तो 2-3 विकेट बहुत जल्दी लीजिए, वहां से दबाव डाल सकते हैं आप सामने वाले। इसलिए 6 गेंदे जिस तरह से राहुल ही बल्लेबाजी कर रहे हैं, 6 गेंदे 17 पे बल्लेबाजी। सोहम वो कहते हैं नाइट वॉचमैन का काम कर रहा है, तो 9 स्ट्राइक पे मौका उनको मिला नहीं है। मजा आएगा शशांक बनाम राहुल। लेकिन ये बल्लेबाज है, खास है, बल्ले का मुंह खोला है, उसके बाद में क्या पोजीशन है, जबरदस्त, इनक्रेडिबल राहुल। चांगला फटका, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं आणि बरोबर समोरच्या बाजूला हा फटका सजवलाय. प्रॉपर टायमिंग आणि फुल फेस ऑफ द बॅट, फुल फेस ऑफ द ब्लेड. आणि तिथे आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या कटआउटला हिट करणारा हा षटकार आहे, ते देखील सुपरहिट होते आणि हा बॅटर देखील सुपरहिट आहे. खिलाड़ी सुपर हिट है। और एक और मरतबा पिच अटके और क्या फिर से बार मिली है। पहले ताकत है, उसके बाद में नजाकत है, अदब सा खेला हुआ गजब का शॉट है, मिल जाएंगे रन 4। सगळे शॉट आहेत या प्लेअरकडे. मी मगाशीच म्हटलं होतं पॉवर प्ले फोडण्यासाठीच हा खेळाडू जाणला जातो. 99 बाउंड्रीज आतापर्यंत आलेल्या. बॅकफुटला जात असताना बरोबर बॅकवर्ड पॉइंट मधून बॉलला कट केलं, सीमारेषा दाखवली, 4 धावा तिथे वसूल केल्या. टीमची धावसंख्या 27, 27 धावा. यूं ही नाम बनता नहीं है, काम करना पड़ता है, मेहनत करनी पड़ती है। तो राहुल मेहनत करके आए इस मैदान में।
शशांक पहले 2 गेंदों में 10 आए हैं, 27 पे नन। एक और जबरदस्त शॉट फिर से बाल अंजाम दिया है, इस बार रोकने में असफल। जबरदस्त क्लियर कड़क शॉट। वेट अँड वॉच अँड देन पनिश. पंच बॅट मधून राहुलच्या. पहिले थोडस थांबला, येऊ दिला बॉलला, थांबला, पॉज घेतला आणि त्याच्यानंतर पंच. स्वीपर कव्हरचा फिल्डर धावतच राहिला आणि आपले एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत क्लाउड9, त्यांच्या ऍडव्हर्टायझिंग बॅनरला हिट होणारा हा चौकार आहे. 6-4-4, 3 गेंदों में रन आए हैं 14। एक और हुक शॉट, लेकिन इनके अंदर रनों की बहुत ही भूख। इस बल्लेबाजों ने किया है हुक और चौका नंबर तीसरा अब तक का 35। सलग आतिषबाजी, सलग तिसरा चौकार. फक्त मारामारी आपल्याला पटते हेच इथे दाखवत असताना 350चा बॅटिंग स्ट्राईक रेट. परत एक वेळा शॉर्ट बॉल इम्प्रोव्हायझिंग हुक शॉट फाईन लेग आतमध्ये होता, फक्त दिशा दिली, 4 धावा वसूल केल्यात आणि या चौकाराच्या मदतीने 35 धावा आता फलकावर लागल्यात आणि मला वाटतं 35च्या 35 धावा या फक्त राहुलच्या खात्यामध्ये. सोहम फक्त बघतोय आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हेच सांगितलं होतं त्यांच्या मुलाखतीमध्ये, सगळ्यात महत्वाची सीट कोणती असते ज्यावेळेला स्टेडियममध्ये तुम्ही असता, तर त्यांनी सांगितलं नॉन स्ट्रायकर एंड. तेंदुलकरची बॅटिंग बघायला मिळते. एक और मतलब फिर से बड़ा अच्छा शॉट, लीजिए एक और चौका। ये खिलाड़ी रुकने का नाम नहीं ले रहा, ये जो भी गेंद आ रहा है ये मैदान के बाहर मारने के लिए तैयार है। आणि सोमी आता तेच म्हणेल की मी देखील नॉन स्ट्रायकर एंडलाच होतो, कारण मी 11 बॉल असे पाहिले जिथे फक्त 11 बॉलमध्ये मी फक्त बोलतोय 39 धावा केल्यात आणि त्या सगळ्याच्या सगळ्या राहुलने केल्यात. म्हणजे कधी जर कदाचित सोहमचा पुढे भविष्यात इंटरव्ह्यू झाला तर तो तेच सांगेल, ते 11 बॉल मी नॉन स्ट्रायकिंग एंडला होतो आणि मला वाटतं परत आता 12व्या बॉल नंतर देखील नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबावं लागेल. इथे राहुल करतोय काय हा प्रश्न मला पडलाय आता, कारण लहानपणी आम्ही असंच करायचो, शेवटच्या बॉलला सिंगल घ्यायचो. सोहम आता तेच विचारेल, भाई तू कर क्या रहा है. शेवटच्या बॉलला सिंगल घेतली, परत स्ट्राईक घेतली राहुलने, 12च्या 12 बॉल खेळलाय, 40 धावा त्यानेच केल्यात. ये सर रिकॉर्ड बनता है ना कि सामने वाले को जो अगर देखिए रिकॉर्ड भी बन सकता है कि किसी ने कुछ नहीं किया, बस मेरे बल्ले से रन आए और मैंने मैच खत्म किया। कभी आपके इसके अंदर कभी ऐसा हुआ है कि एक ही बल्लेबाज ने किसी को रन बनाने का मौका दिया, नहीं वन में मैच जीता है? कभी आपके सामने ऐसी पारी? मिस केले ते, म्हणून तर मी क्या बोललो ना बात है. आता का 11वा बॉल आला, 12व्या बॉलला आपण सिंगल घ्यायची, परत तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडला, पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला सिंगल घ्यायची, परत सेकंड ओव्हरला स्ट्रायकिंग एंडला. 24 बॉलमध्ये आता 14 धावांची गरज आहे आणि राहुल जर टिकला तर मला वाटतं याच ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होऊ शकतो. आता तो बरोबर शोधतोय फिल्डर कुठे लावलेत, 5 फिल्डर त्याने मोजलेत. आता त्याची कहाणी अशी आहे, ऑन साईडला एक लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग आहे आणि ऑफ साईडला एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप मध्ये कव्हर पॉइंट सेट केलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, पॉइंटला विकेट मिळाली आहे, विकेट आली आहे आणि आता मात्र मोठा धक्का बसलाय. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. देखिए सुनीत को लाया गया और सुनीत ने आते ही अपना काम कर दिया. थोड़ा सा देखिए पावर प्ले के 2 ओवर में काफ़ी अच्छी बल्लेबाजी देखने मिली. 12 गेंदों पे 40 पे खेल रहे थे, लेकिन उसके बाद में थोड़ा सा पीछे हटके जगह बना के खेलना चाहते थे. वहाँ पर बहुत अच्छा कैच पकड़ा, उसके बाद में पहली विकेट, लेकिन इन्होंने अपना काम कर दिया. 13 गेंदों में 40 रन की पारी. कहते ना कि जो लो स्कोर जो फंसते हैं वो फंसने वाला मुकाबला रखा ही नहीं इस खिलाड़ी ने. ये खिलाड़ी खास है, ये चर्चे में नाम है. राहुल कश्यप की बात करें तो ये ज़बरदस्त है, अद्भुत है, अविश्वसनीय है. जब डगआउट में जाएंगे तो तालियों की गूंज होगी. इस गूंज है ना इनके घर के दहलीज पे दस्तक देगी इतनी बेहतर इनिंग के लिए. जिस तरह से कुणाल सर आपने कहा कि ये पावर प्ले के स्पेशलिस्ट है, तो पावर प्ले खत्म, उसके बाद में इनका खेल भी खत्म, लेकिन अपना काम करके गए हैं. हो, पॉवर प्लेस फोडून काढलाय. पॉवर प्ले मध्ये 40 धावा त्याने केल्यात, 12 बॉल त्याने फेस केले होते. 13व्या बॉलला तो आउट झाला नाही. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आला इम्रोज देखील बॅटिंग करतो, एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि तो आता सज्ज होईल. इमरोज आए हैं बल्लेबाजी मार पे, सामने सुनीत आते ही अलग करना चाहते हैं. बड़ी ह्यूज अपील है, ये थोड़ा सा अल्टी पल्टी करना चाहते हैं. अंपायर तस के मस भी नहीं है, लेकिन अंपायर को कन्वेंस कराना चाहते हैं. आणि बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला एलबीडब्ल्यू साठी आता, कारण स्ट्रॉंग अपील होती. त्याने शेवटच्या क्षणाला विचारलं एलबीडब्ल्यू साठी कुठला रिव्ह्यू आहे का. अंपायरने सांगितलं यस आहे, तुम्ही घेऊ शकता आणि तो प्रयत्न आता इथे झालाय. एक्झॅक्ट आता इम्पॅक्ट कुठे हे पाहिलं जाईल फ्रंट अँगलने, बॉल कुठे लागलाय. अँगल खूप महत्वाचा असेल टीव्ही एम्पायर साठी. फुलर लेनचा बॉल फ्लाईट दिली आणि पूर्ण तिन्हीच्या तिन्ही स्टंप दिसत आहेत आणि त्याच्यामुळे नॉट आउटचा निर्णय येईल. लेग स्टंपच्या बाहेर आहे बॉल. पिचिंग ऑलमोस्ट तिकडेच होती, इम्पॅक्ट ही बाहेर आहे, विकेट मिसिंग आहेत.
फिर से एक बार थोड़ा सा गेंद है ना शफल करते आगे गए, पढ़ने के बाद में गेंद थोड़ी सी बाहर निकली है। इमरोज को ट्रस्ट कराते हुए सुनीत थोड़ा सा है ना इनका एग्जाम लेते हुए फिलहाल। हो 3 बॉल फिरकीपटूचा जसा वापर झाला तसा स्कोर बोर्ड थांबलाय. 54 करायचे आहेत. 14 धावांची अजूनही गरज आहे. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. पिच हटके यहाँ पर कट किए हैं, खिलाड़ी मौजूद है फ्लाई स्लिप में। एक अच्छी फील्डिंग वहां पर देखने मिली है, काफी देर के बाद में सिंगल यहाँ पर मिलता हुआ। 4 गेंदे ऐसा पहला अगर देखिए तो पहला ओवर चल रहा है, किस रनों के लिए संघर्ष करना पड़ा सुनीत के माध्यम से। 41 पे 1, 2.4 के बाद में ये देखिए गेंद ऊपर गई है और ये विकेट कीपर के पीछे गेंद जाके गिरी है। भाग्यशाली रहे यहाँ पर सोहम कि काफी देर के बाद में मैं कहता हूँ कि लगभग है ना 16 गेंदे इंतजार किए, 17वें गेंद को इनको मौका मिला और 17 गेंद में मौके और भाग्यशाली रहे। 41 पे 1 पटकी हुई गेंद है, निकल जाएगी गेंद। थोड़ा सा चेस इनके लिए मुश्किल है क्योंकि गेंद रुकती नहीं है। इस नन्ना सा मैदान है, सोहम के बल्ले से वे रन चाह रहे हैं क्योंकि गेंद फरार है। 45-1 45 झाल्यात. 9 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल चांगला फिरला, थोडासा हाफ ट्रॅकर होता, वर लागला बॅटच्या फाईन लेग आतमध्ये आणि त्याचा फायदा मिळालाय. 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 चेंडू आणि 9 धावा. सोपा सामना. आसान सा मैच कर दिया क्योंकि राहुल की बल्लेबाजी बहुत ही खास। उसके बाद में देखिए तो थोड़ा सा मैदान में ड्रिंक्स भी लिया जा रहा है क्योंकि काफ़ी धूप है और काफ़ी धूप है। अगर देखिए इसीलिए देखिए तो ज़्यादा पानी पी लीजिए और हेल्दी रहिए, अपने आप को हेल्दी रखिए। आणि याच गोष्टीसाठी तर आपले ब्रेवरेज पार्टनर आहेत Cloud9 आणि एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत Cloud9 आणि तोच Cloud9 ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये झालेला आहे. 5 रन आले लास्ट ओव्हरमध्ये आणि अजूनही आता 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 3 ओव्हरमध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 9. 54च्या लक्ष्याचा पाठलाग. पहिला सामना थोडासा एकतर्फा रंगला. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय बॅटिंग टीमने थोडीशी हवा काढली आहे. पूर्वेश सरनाईक टायगर्स चांगला खेळ करत असताना सातत्याने तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाळसुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज ऐकतायत. या परिसरातला हा बुलंद आवाज गेले कित्येक वर्ष त्यांनी समालोचन क्षेत्राला दिलेत. वय जरी 65 असलं तरी देखील अर्धशतकीय खेळी त्यांनी केली आहे समालोचनामध्ये. असे बाळसुब्रमण्यम अय्यर यांचा आवाज तुम्ही ऐकलात या अगोदरच्या मॅच मध्ये. आणि बाळा सर असल्यानंतर भरपूर काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात क्रिकेटच्या बारकावे. आणि म्हणूनच ज्या दिवशी ओपनिंग सेरेमनी होती पूर्वेश सरनाईक साहेबांनी बरोबर आवर्जून मैदानातून बाळा सरांचं नाव घेतलं होतं की बाळा सर आहेत. यस आहेत या स्पर्धेमध्ये. ओमकार आलात आता गोलंदाजीसाठी. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 45 धावा सध्या फलकावर लागल्यात. टार्गेट या मॅच मध्ये सोपं होत चाललंय. 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला पुलचा फटका पॉवरफुल आहे आणि तेवढाच डिलाइटफुल आणि ब्यूटीफुल है. बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटला सिक्सर. उस सोए हुए को जगाने के लिए खेला है शॉट इमरोज ने। वहां पर देखिए दर्शक अगर देखिए थोड़ा सा हल्की सी झप्पी वो लेते नजर आए, लेकिन उसके बाद में ठक से गेंद गई उनके ऊपर से। उसके बाद में थोड़ा सा रिएक्शन उन्होंने दिया है। नो बॉल आहे त्याच्यामुळे 7 रन आता इथे मिळतील. चांगला पुलचा फटका इथे पाहायला मिळतोय. आणि आता सामना पूर्णपणे सोपा आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. 54चं टार्गेट होतं. 18 बॉल आणि 2 रन. आवाज काढली या मॅचची खास करून राहुल कश्यपने आणि आता इमरोजने तो षटकार मारून. PSPL प्रताप सरनाईक प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय. दुसरा सामना आजच्या दिवसातला. हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चालला आणि सामना फिनिश होईल. बॉल सरळ जाईल मिड विकेट काव कॉर्नर मधून सीमारेषा पलीकडे. 4 धावा वसूल केल्यात आणि हा सामना इथे जिंकलाय पूर्वेश सरनाईक टायगर्सने. वेल प्लेड टायगर्स. पुढच्या मॅच मध्ये परत एक वेळा त्यांची लढत होईल. पहिल्या मॅच मध्ये जिंकलेल्या टीमच्या विरोधात. तिसऱ्या मॅचचा टॉस होईल. राकेश शिंदे 11 विरुद्ध पूर्वेश सरनाईक टायगर्स असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता वेळ झाली पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जाहीर करण्याची.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल इम्रोज, ज्याने खूप चांगला खेळ केला. इम्रोजने बॅटिंग मध्ये देखील धाबा केल्यात आणि बॉलिंग मध्ये देखील विकेट घेतल्यात. मेडन ओव्हर टाकली आहे. तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होईल. राकेश शिंदे 11 विरुद्ध पूर्वेश सरनाईक टायगर्स. या दोन टीमच्या दरम्यान पुढचा सामना पाहायला विसरू नका. पूर्वेश सरनाईक टायगर्सने 9 विकेटने भव्य विजय या मॅच मध्ये मिळवलाय. आणि आता प्रेझेंटेशन साठी जाऊया. आपले कॉमेंटेटर मनीष पाटील याच भाईंदरचा आवाज तिथे जोडला जाईल. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहेत या मॅच मध्ये इम्रोज, ज्याने बॉलिंग मध्ये विकेट घेतला, मेडन ओव्हर टाकलेली आहे आणि बॅटिंग मध्ये देखील धाबा केलेल्या आहेत. 40 धाबा सेकंड 17 मध्ये राहुलच्या खात्यामध्ये आहेत. परंतु इम्रोज ठरला या मॅचचा हिरो. आणि त्यानंतर टॉस केला जाईल. पूर्वेश सरनाईक टायगर्स आणि त्यांच्या विरुद्ध राकेश शिंदे 11 या दोन टीमच्या कॅप्टनने देखील उपस्थित राहायचंय. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन नंतर टॉस देखील तिथे होईल. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल तिसऱ्या, त्यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये परत एक वेळा ऐकूया बाळसुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज आणि त्यांना साथ देतील मनीष पाटील. धन्यवाद.